तुम्ही नवीन फ्लॅट घेताय? बिल्डरच्या मनमानीला चाप बसणार. फ्लॅटच्या ताब्यावरून सर्वोच्च निर्देश. तुम्ही नवीन घर खरेदी केलंय, मात्र अनेक वर्ष होऊनही बिल्डरनं तुम्हाला घराचा ताबा दिला नाही. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयानं अशाच एका प्रकरणात विकासकाच्या मनमानी कारभाराला चाप देत ग्राहकाच्या बाजूने निकाल दिलाय. नेमकं प्रकरण काय ते पाहूया. अनुपम गर्ग यांच्याकडून GMADA प्रकल्पात फ्लॅट खरेदी. गर्ग यांची विकासकाकडे 10% अनामत रक्कम जमा. 36 महिन्यांनी फ्लॅटचा ताबा मिळणार असल्याचं बिल्डरचं आश्वासन. 2015 मध्ये बांधकाम अर्धवट झाल्यानं ताबा देण्यास बिल्डरची टाळाटाळ होती. गर्ग यांच्याकडून अनामत रक्कम परत करण्याची मागणी झाली. ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 8% व्याजानं पैसे परत देण्याचे आदेश आहेत. दरम्यान राज्य ग्राहक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. ग्रेटर मोहाली विकास प्राधिकरण विरुद्ध गर्ग या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. बँकेतून तुम्ही घेतलेलं लोन, होम लोन, हा तुमचा आणि बँकेचा विषय, त्याच्यामध्ये विकसकाचा विषय येत नाही. विकसक आणि तुमचं ॲग्रीमेंट हे वेगळं आहे. त्याच्यामुळं जरी विकसक ते घर देण्यासाठी त्याला उशीर झाला, तो जो उशीर झाला त्या उशीरचा जो विलंब आहे त्या उशीरच्या काळासाठीच तुम्हाला केवळ त्याच्यावरती व्याज मागता येईल, ना की तुम्हाला मूळ रक्कम दिल्यापासून ते विलंब झाला इथपर्यंत पूर्ण वेळेसाठी तुम्हाला व्याज मागता येणार नाही. केवळ तुम्हाला जेवढा विलंब झालेला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला व्याज मागता येईल, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं बिल्डरच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. अनेक ठिकाणी अशाच प्रकारे खोटी आश्वासनं देऊन खरेदीदारांना घराचा ताबा देण्यास उशीर केला जातो. त्यामुळे हक्काचं आणि स्वप्नातलं घर घेणाऱ्यांनी विकासकाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.